जैत रे जैत नावाचा पिक्चर होता. त्या जैत रे जैत पिक्चरची सर्व शूटिंग या किल्ल्याच्या आसपास झालेली आहे. त्याच्यामध्ये आपली जी फेमस जी अभिनेत्री कालावश झालेली जी स्मिता पाटील तिने काम केलेलं होतं आणि मोहन आगाशे त्याच्या भूमिकेमध्ये होते. त्या पिक्चरमध्ये गाणं होतं, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. हा तो इथे आजूबाजूला जे लोक राहतात, ज्या वस्त्या आहेत, वाड्या आहेत, हे ठाकर लोकांच्या वस्त्या आहेत आणि ते ह्या डोंगराला महादेवाची पिंड समजून त्याला लिंगोबा असं म्हणत होते. त्यामुळे त्याच्यावर चढण्याचं धाडस जाऊ शकत असलं तरी कोणी केलं नाही. त्यामुळे अतिशय पवित्र असा डोंगर आहे, कर्नाळा किल्ला आहे. त्या कर्नाळा किल्ल्यावर 2 शिल्प आहेत. त्या एक शिल्प मराठीमध्ये आहे, एक शिल्प फारसीमध्ये आहे आणि किल्ला अतिशय छोटा पण बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला. काही वाडे आहेत किल्ल्यांमध्ये, वाड्यांचे अवशेष राहिलेले आहेत, पाण्याचे टाके आहेत आणि आता आम्ही 2 तास झालेले आहेत. किल्ला बघायला अर्धा तास सुमारा घालवलेला आहे. अर्ध्या तासात किल्ला बघून होतो आणि आम्ही लवकरच परतीच्या वाटेला लागणार आहेत. शेवटी जाता जाता मला एकच म्हणायचं आहे, मी माझे जे मित्र आजचे आहेत त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. कारण जवळजवळ 1.25 ते 1.5 महिन्याच्या गंभीर आजारपणात मी किल्ला चढू शकेल का नाही, आपण ट्रेक करू शकू का नाही याचा हौसला जवळजवळ गमवून बसलो होतो. पण त्यांनी धीर दिला, खास करून आमचे अजय मोर्या. त्यांनी मला आग्रह केला आणि बळच काल मला तयार केलं, चला आपण टेस्टिंग घेऊ, जिथं तुम्हाला थांबता येईल तिथे थांबा. पण शिवकृपा आहे, शिवाजी महाराजांची कृपा आहे की आम्ही कधी कुठेही न थकता न थांबता किल्ल्याच्या माथ्यावर चढलो आणि आता स्वतःला अतिशय फिट अशा अवस्थेत येत. आमचा हौसले बुलंद आहे. खूप धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. नातं काय? जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद सरजी, धन्यवाद.